आणि एक मोठी बातमी आहे सुरुवातीलाच, विमान प्रवास बंदी असून सुद्धा तेलुगू देसम पार्टीचे खासदार दिवाकर रेड्डी विमानाने युरोपला रवाना झालेले आहेत। त्यामुळे शिवसेनेला एक न्याय आणि टीडीपीला दुसरा न्याय असा सवाल आता उपस्थित केला जातोय। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नेमकं काय घडलंय? अमोल, खर तर देशामध्ये लाल दिव्याची संस्कृती बंद केली तरी देखील व्हीआयपी कल्चर जे आहे ते आपल्या समाजामध्ये किती भिंडलेलं आहे आणि त्याचा किती त्रास लोकांना होतो हे या घटनेतून स्पष्ट होईल। जे.सी. दिवाकर रेड्डी हे तेलुगू देसम पार्टीचे खासदार आहेत। परवा दिवशी विमानतळावरती त्यांनी अक्षरशः थैथयाट केलेला होता। खर तर ते विमानाच्या जी नियोजित वेळ होती त्याच्यापेक्षा फार उशिरा त्या ठिकाणी पोहोचलेले होते। मात्र तिथे पोहोचल्यानंतर बोर्डिंग गेट जे बंद झालेलं होतं ते आपल्यासाठी उघडावं असा त्यांचा हट्ट सुरू होता। विमान कर्मचाऱ्यांनी नकार दिला। इंडिगोचं हे विमान होतं आणि इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी थैथयाट केलेला होता। या सगळ्या प्रकारानंतर इंडिगो आणि एअर इंडियासह अनेक देशी विमान कंपन्या ज्या आहेत त्यांनी दिवाकर रेड्डी यांच्या विमान प्रवासावरती बंदी घातलेली होती। म्हणजे देशात ते कुठेही विमान प्रवास करू शकत नव्हते। मात्र याच्यावरती एक अफलातून उपाय त्यांनी शोधलेला आहे आणि आता ते इंटरनॅशनल एअर कॅरियर्स जे आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय हवाई कंपन्या त्यांच्या माध्यमातून आता युरोपमध्ये गेलेले आहेत आणि आता युरोपमध्ये ते निवांत आपली सुट्टी जी आहे ते एन्जॉय करत आहेत। महाराष्ट्राला या सगळ्या घटनेची जास्त आठवण होण्याचं कारण हे आहे की काही दिवसांपूर्वी जेव्हा खासदार शिवसेनेचे रवींद्र गायकवाड यांच्या बाबतीत हा प्रकार घडलेला होता तेव्हा गायकवाड यांना ज्या हवाई मंत्री अशोक गजपती राजू यांनी उपदेशाचे बोल पाजलेले होते आणि फार मोठं प्रवचन दिलं होतं संसदेमध्ये, त्याच अशोक गजपती राजू यांच्या पक्षाचे म्हणजे तेलुगू देसम पार्टीचे हे खासदार आहेत। आणि मग आपल्या पक्षाच्या खासदारांनी असा प्रताप केल्यानंतर ते इतक्या सहजगत्या विदेशात सुट्टी एन्जॉय करायला कसे काय जाऊ शकतात हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। अमित, धन्यवाद प्रशांत दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।